एक 5,000 बकरी फस्त होतील, 30 टन विक्री होते 31 डिसेंबरला। कोल्हापूर शहरामध्ये आपल्या तर एक 5,000 नग बकरी विकली जाते। माझा खूप आवडतो कटला, मरळ, पांडगा। अल्लाउद्दीन नाकाडे, कोल्हापूर मटन चिकन फिश मार्केट असोसिएशनचा सदस्य आहे मी। आणि आज 31 डिसेंबर असल्यामुळे आपल्या कोल्हापुरांचा हा हक्काचा दिवस आहे आणि कोल्हापूर हक्का दिवस आज दिसतोय आता मार्केटला। तुम्ही पत्रकार बंधू आलाय, तुम्ही बघताय गर्दी कशी आहे। सकाळपासून 7 वाजेपासून मार्केट उघडलं आहे आपलं आणि मटणावर चिकनला आणि माशाला खूप गर्दी आहे। आज मार्केटला चिकनचे दर 160 ते 200 पर्यंत आहेत आणि मटणा दर हा 720 आहे। मटणा दर हा स्थिर असतो, काय ती असोसिएशन ठरवते तो दर स्थिर असतो, पण चिकन दर हा खालीवर होत असतो आणि माशाचे दर पण खालीवर होत असतात। आज मार्केटला जास्त जो दाना मासा सुरमई मासा आहे तो सुरमई जवळजवळ 700 रुपये ते 800 रुपये किलो आहे आणि बांगडा जो आहे 200 ते 250 रुपये किलो आहे काय। आणि जो झिंगा आहे तो 400 ते 500 रुपये किलो पण आहे। पण गर्दी खूप आहे प्रमाणात आणि त्यामुळं आवक बी भरपूर झालेली आहे, माल पण खूप मागवला आहे। जास्त करून मागणी हा मटणावरच असते काय। 31 डिसेंबर हा मटणावर साजरा केला जातो कोल्हापुरात, मग नंतर चिकनचा नंबर लागतो काय। कोल्हापुरात हा तांबडा पांढरा असा फेमस आहे, त्यामुळं कोल्हापूर हे मटणावर ताव जास्त मारतात आणि सकाळपासून मटणाला गर्दी खूप आहे। काय सांगाल दिवसभरात किती विक्री होऊ शकते, एकूण आकडेवारी किती? माझ्या अंदाजे कोल्हापूर शहरात किंवा कोल्हापूर मार्केटमध्ये तुम्ही धरला गेला तर जवळजवळ एक 5,000 बकरी फस्त होतील बकरी। आणि तुम्ही चिकनचा जर अंदाज घ्यायला गेला तर तो टनामध्ये आहे। जवळजवळ कोल्हापुरात माझ्या अंदाजे आमच्या असोसिएशनचा अंदाजे आहे 30 टन विक्री होते 31 डिसेंबरला काय। 30 टन हा चिकनची विक्री होते आणि बकरी जो आहे तो नगावर गणला जातो। जवळजवळ कोल्हापूर शहरामध्ये आपल्या तर एक 5,000 नग बकरी विकली जाते। माशाला काय मागणी आहे का 31 डिसेंबर? माशाला तर आहे किती विक्री? कोल्हापुरात कसं आहे, मासे खाण्याचा मी वर्ग वेगळा आहे काय। जे उच्चवर्णीय लोक आहेत आणि जो स्थानिक कोल्हापूरकर आहेत, जी कोल्हापूरची जी जुनी रांगणी माणसं आहेत त्यांना नदीचा मासा खूप आवडतो। कटला, मरळ, पांडगा हे मासे त्यांना आवडतात, तर त्यांच्यावर मी मागणी भरपूर आहे। तर जवळजवळ आज माशाची पण विक्री अंदाजे एक 15 टनपर्यंत जाईल। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।